नेत्यांना दिलासा मिळालेला आहे। महाबळेश्वर कुमरोशी गणामध्ये राष्ट्रवादीचे सचिन उत्तेकर हे विजयी झालेले आहेत आणि कार्यकर्त्यांच्या हातामध्ये अजित पवारांचे फोटो आहेत। अनेक कार्यकर्ते भावुक झालेत। अजितदादा अमर रहे या घोषणा दिल्या जातात आणि अर्थातच नेत्यांकडून कार्यकर्त्यांकडून आजचा विजय, आजचा निकाल हा अजित पवारांना समर्पित केला जाईल। खरंय ना, आपण बघतोय एकीकडे आनंदोत्सव तर दुसरीकडे हे कार्यकर्ते काहीसे भावुक देखील झालेले आहेत। त्यांना अर्थातच यावेळी या नेत्याची आठवण होतीये आणि इकडे अजित पवारांच्या फोटोसह एक कार्यकर्ता आपल्याला बघायला मिळतोय। आणि साताऱ्यामधली काय परिस्थिती? भाजप 32 जागांसह आपली आघाडी मिळवून आहे। पहिला क्रमांकाचा पक्ष शिवसेना एकनाथ शिंदेंची 10 जागा, अजित पवारांची राष्ट्रवादी 17 जागांवरती आघाडीवर आहे। सातारा जिल्ह्यामध्ये काँग्रेसला खातं उघडता आलेलं नाहीये आणि काँग्रेससारखीच परिस्थिती ही ठाकरेंच्या शिवसेनेची सुद्धा आहे। तर त्यापाठोपाठ शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा त्यांचं मॅजिक चालवता आलेलं नाहीये साताऱ्यामध्ये आणि इतरांनी सुद्धा खातं उघडलेलं नाहीये। त्यामुळे महायुतीतलेच 3 महत्त्वाचे पक्ष भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांचं प्राबल्य आपल्याला सातारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं आहे। क्रमांक 1 भाजप, क्रमांक 2 अजित पवारांची राष्ट्रवादी आणि क्रमांक 3 एकनाथ शिंदेंची शिवसेना असं सध्याचं चित्र आहे। आणि ओव्हरऑल जी आपली वरची टॅली आहे, म्हणजे जिथे आपल्याला सगळे निकाल किंवा कल पाहायला मिळत आहे